अयोध्यावरून आम्हाला जायचं होतं बनारसला, पण त्याआधी आम्हाला अयोध्यावरून रिक्षा बघायची होती. रिक्षावाल्यांची एवढी लूट होते की इथून 8 किलोमीटर जायला हे लोक 1200-1500 असे मागत होते. पण आम्ही कुठेतरी तडजोड करून 500 रुपयामध्ये रेडी झालो. ते पण इथे खूप रिक्षा फिरल्याच्या नंतर आम्हाला 500 रुपयामध्ये हे दोघं जण डन झाले आणि आम्ही निघालो. कारण की आम्हाला 8 किलोमीटर तिथे जायचं होतं जिथून आमची बस होती. मग काय थंडीचा प्रवास करता करता खूप छान प्रकारे आम्ही रिक्षामधून जात होतो. रिक्षामधून जाता जाता रिक्षावाल्या भाऊला एकदम थंडी वाजायला लागली तर त्यांनी ग्लव्ज घातले हातामध्ये. बघू शकता तुम्ही, पहिला त्यांनी ग्लव्ज नव्हते घातले होते, नंतर थंडी वाजायला लागली तर ग्लव्ज घातले. त्याने आम्हाला बरोबर बसच्या इथे सोडला आणि आम्ही AC बसमध्ये आरामात बसलो. आम्ही बोललो आता आम्ही सुखरूप जाऊ, पण नाही, तिथे पण एवढी ट्रॅफिक. तर एका साईडला वैतिकाला म्हणून एक स्टॉप आहे, तिथे आम्ही थांबलो. तिथे आम्हाला 7 ते 8 तास गेले. तिथे आम्ही थांबून बसलो होतो कारण की ट्रॅफिकच एवढी आहे. आता तिथे ढाबा बाजूला होता. मग आता एवढा टाइम करणार काय, तिथे जेवायला बसलो. फक्त डाळ आणि भात 120 रुपयाला, फक्त 120 रुपये. काय करणार, मजबुरी. तर चला आपल्याला बनारसला जायला मिळतं का नाही हे पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की कळेल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.